प्रोडक्ट, नेक्स्ट पार्ट बघा जरा. स्केलार प्रोडक्ट ऑफ वेक्टर, यालाच आपण म्हणतो डॉट प्रोडक्ट. यालाच काय म्हणतो आपण? डॉट प्रोडक्ट म्हणतो. यालाच काय म्हणतो आपण? डॉट प्रोडक्ट. स्केलार प्रोडक्ट और डॉट प्रोडक्ट म्हणजे काय? लेट अस कन्सिडर. समजा एक हे असं वेक्टर दिलं तुम्हाला. इफ आर बार इज इक्वल्स टू दिलं आहे एक्स आय x1i y1j प्लस z1k दिलं आहे, ह्याला r1 बार म्हणू. r2 बार दिला आहे x2i प्लस y2j प्लस z2k दिलं आहे. आणि आपल्याला काढायचं आहे r1 डॉट प्रोडक्ट r2, r1 बार डॉट r2 बार. डॉट प्रोडक्ट म्हणजे ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. मग काय करायचं बघा, r1 बार डॉट r2 बार म्हणजे काय करायचं, पहिल्यांदा r1 बार व्हॅल्यू लिहायचं x1i y1j z1k डॉट x2i y2j z2k. तर नेक्स्ट पार्ट काय, डॉट प्रोडक्ट करत असताना हे असं लक्षात ठेवा, ह्या x1i ने प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे z2k. मग आता ह्या डॉट प्रोडक्टमध्ये इम्पॉर्टंट काय बघा, असं लक्षात ठेवा i डॉट i असेल तर व्हॅल्यू 1 येते, j डॉट j व्हॅल्यू 1, k डॉट k 1 येते. तेच i डॉट k असलं की 0, म्हणजे सेम असेल तर 1, अपोजिट असेल तर 0, म्हणजे दुसरं कुठलं पण असलं की 0, म्हणजे j डॉट k 0, i डॉट j 0. जर सेम असेल तर व्हॅल्यू 1 येते. मग म्हणजेच काय करणार बघा मी आता, x1i इंटू x2i जर केलं तर i इंटू i असल्यामुळं 1 राहतं आहे, काय x1 x2 राहतं आहे. बघा x1i ने jला मल्टिप्लाय केला i इंटू j 0, i इंटू k 0 म्हणजे 0 होतं आहे. म्हणजे असं लक्षात ठेवायचं, डॉट प्रोडक्टमध्ये i च्या टर्मचं मल्टिप्लिकेशन, j च्या टर्मचं मल्टिप्लिकेशन आणि k च्या टर्मचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि कंपल्सरी मिडलला प्लस घ्यायचं. म्हणजे इथं कसं आलं प्लस y1 y2, k सोबत काय z1 z2, हे झालं r1 बार डॉट r2 बार. ह्यालाच म्हणतो आपण स्केलार प्रोडक्ट ऑफ वेक्टर और डॉट प्रोडक्ट. त्यानंतर बघा अँगल बिटवीन टू वेक्टर्स. आपल्याला नेक्स्ट पार्ट कॅल्क्युलेट करायचा आहे. अँगल बिटवीन टू वेक्टर्स, अँगल बिटवीन टू वेक्टर्स. लेट अस कन्सिडर a1 बार इज इक्वल्स टू a1i a2j प्लस a3k इज अ कॉन्स्टंट वेक्टर. समजा हा एक वेक्टर आहे आणि समजा किंवा a बार म्हणूयाला, b बार इज इक्वल्स टू b1i b2j प्लस b3k इज अ वेक्टर. देन angle between two vector is given by angle between two vector is given by फॉर्म्युला आहे cos थीटा इक्वल टू a बार डॉट b बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ a बार डॉट मॅग्निट्यूड ऑफ b बार. हा फॉर्म्युला आहे. मग जर समजा आपण हा फॉर्म्युला जर यूज करत असेल तर नेक्स्ट पार्ट बघा, इफ इथून पुढचा पार्ट नेक्स्ट बघा, इफ हे झालं अँगलचं. त्यानंतर बघा इफ a बार अँड b बार आर टू वेक्टर्स. समजा a बार आणि b बार हे दोन वेक्टर्स असतील तर असं लक्षात ठेवा, इफ a बार डॉट b बार इज इक्वल्स टू 0 देन वेक्टर्स आर परपेंडिक्युलर. वेक्टर्स जे आहेत ते परपेंडिक्युलर असणार. नेक्स्ट पार्ट काय, सेकंड बघा, इफ a बार इज इक्वल्स टू कॉन्स्टंट इंटू b बार असेल. बघा a बारचंच कन्वर्जन बघा, लक्ष द्या, हे थोडं हे कसं आहे सॉल्व करताना कळेल तुम्हाला. a बार इफ a बार इज इक्वल्स टू, समजा आपण आता ॲक्च्युली जर आपण ह्याला जे आहे a बारला, हे असं लक्षात ठेवा, a बार इज इक्वल्स टू एक वेक्टर दिला आहे आणि ते जे दिलेले वेक्टर आहे ह्याच वेक्टरला ह्या a बारमधून जर समजा मी काहीतरी पर्टिक्युलर कॉन्स्टंट काढलो इंटू जर b बार आलं तर त्याला म्हणायचं वेक्टर्स आर पॅरलल. हे मी सॉल्व करताना समजेल तुम्हाला, वेक्टर्स आर पॅरलल.
जर हे दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होत नसेल तर लिहिताना असं लिहायचं, इट इज नायदर पॅरलल नॉर परपेंडिक्युलर. त्यानंतर नेक्स्ट पार्ट बघा. याच्यानंतर पुढचं अँगल बिटवीन ए अँड बी व्हेन इट इज ऑब्च्यूस, समजा ऑब्च्यूस अँगल असेल तर फॉर्म्युला येत आहे ए बार डॉट बी बार इज लेस दॅन 0 यायला पाहिजे. जर ऑब्च्यूस अँगल असेल तर ए बार डॉट बी बार लेस दॅन 0 यायला पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे स्केलार प्रोजेक्शन. नेक्स्ट पार्ट बघा. स्केलार प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन बी बार. स्केलार प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन बी बार असं जर असेल तर आपण कसं लिहिणार, ए बार डॉट बी बार अपॉन बी, हा फॉर्म्युला आहे. हे झालं स्केलार प्रोजेक्शनचा फॉर्म्युला. आता क्वेश्चन बघा. नेक्स्ट डायरेक्ट आपण क्वेश्चन स्टार्ट करू. एक्सरसाइज नंबर 5.3 स्टार्ट करायला लागलो. त्यातलं क्वेश्चन्स बघा. इफ ए बार अँड बी बार आर टू वेक्टर परपेंडिक्युलर टू ईच अदर म्हणून सांगितलं आहे. मग आता लेटस कन्सिडर ए बार अँड बी बार आर टू वेक्टर्स. काय सांगितलं, हे दोन वेक्टर्स आहेत. अँड दे आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. अँड दे आर perpendicular to each other. They are perpendicular to each other. Therefore, a bar dot b bar is equals to or b bar dot a bar is equals to 0. हे 0 कन्सिडर केलं. मग आता बघा प्रूव्ह दॅट म्हटलं आहे. प्रूव्ह दॅट ए बार प्लस बी बार स्क्वेअर इज इक्वल्स टू ए बार मायनस बी बारचा स्क्वेअर. मग पहिल्यांदा LHS लिहायचं. काय सांगितलं आहे, ए बार प्लस बी बार ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे असं आलं बघा, ए बार प्लस बी बार इंटू ए बार प्लस बी बार आला. तर नेक्स्ट स्टेप बघा. हे असं येतं, ए बार इंटू ए बार म्हणजे ह्या ए बारनी ह्या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करायचं प्लस ए बार डॉट बी बार प्लस बी बार डॉट ए बार प्लस बी बार डॉट बी बार. आता बघा इथं सांगताना सांगितलं आहे परपेंडिक्युलर म्हणजे ए बार डॉट बी बार बी बार डॉट ए बार 0 म्हणजे हे 0 हे 0. फक्त राहतं काय, ए बार डॉट ए बार प्लस बी बार डॉट बी बार. म्हणजेच आता बघा हे ए बार डॉट ए बार म्हणजेच काय, मॅग्निट्यूड ऑफ ए बारचा स्क्वेअर येतं प्लस किंवा ए बारचा स्क्वेअर आणि बी बार डॉट बी बार म्हणजेच बी बारचा स्क्वेअर राहिला. याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1. नाव RHS बघा. RHS काय सांगितलं आहे, ए बार मायनस बी बार ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजेच आपण काय करणार आता, ए बार मायनस बी बार आणि ए बार मायनस बी बार. तर हे असं येतं, ए बार डॉट ए बार मायनस ए बार डॉट बी बार मायनस बी बार डॉट ए बार मायनस मायनस प्लस बी बार डॉट बी बार. हे असं येणार, ए बार डॉट बी बार 0 बी बार डॉट ए बार 0 म्हणजेच ए बारचा स्क्वेअर प्लस बी बारचा स्क्वेअर. इक्वेशन नंबर 2. नाव फ्रॉम 1 and 2 LHS इज इक्वल्स टू RHS. 1 and 2 वरून LHS इज इक्वल्स टू RHS आलं म्हणजेच आपण असं लिहिणार, ए बार प्लस बी बारचा स्क्वेअर इक्वल टू ए बार मायनस बी बारचा स्क्वेअर. त्यानंतर नेक्स्ट पार्ट बघा. नेक्स्ट क्वेश्चन शो दॅट. नेक्स्ट क्वेश्चन बघा. शो दॅट सम ऑफ लेंथ ऑफ प्रोजेक्शन बघा ऑफ सम ऑफ लेंथ ऑफ प्रोजेक्शन ऑफ PI प्लस QJ प्लस RK ऑन कोऑर्डिनेट ॲक्सिस म्हटलं. आपण असं कन्सिडर करू, लेटस कन्सिडर ए बार इक्वल टू PI प्लस QJ प्लस RK म्हटलं. अँड प्रोजेक्शन सांगताना काय सांगितलं, प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन एक्स ॲक्सिस असेल तर याचा फॉर्म्युला येतं
ऑन एक्स ॲक्सिस आणि इथं व्हॅल्यूज कसं दिलं बघा, वेन एक्स ॲक्सिस दॅट इज ए बार ऑन एक्स ॲक्सिस आणि बी बार ज्यावेळेस ऑन एक्स ॲक्सिस म्हणणार, ऑन एक्स ॲक्सिस म्हणतील तेव्हा बी बार इक्वल टू फक्त आय घ्यायचं. ऑन एक्स ॲक्सिस म्हटल्यामुळं बी बार इक्वल टू फक्त आय घेतलं आहे. तर फॉर्म्युला काय येतं, प्रोजेक्शन. आणि क्वेश्चनमध्ये काय सांगितलं, ऑन कोऑर्डिनेट ॲक्सिस म्हटलं आहे. कोऑर्डिनेट ॲक्सिस म्हणजे काय, एक्स वाय झेड. आता इथं काय करावं लागणार आपल्याला, प्रत्येकाचं म्हणजे एक्सचं कोऑर्डिनेट वेगळं, वायचं कोऑर्डिनेट वेगळं, झेडचं कोऑर्डिनेट वेगळं, असं प्रत्येकाचं सेपरेट कॅल्क्युलेट करावं लागेल. मग काय करणार बघा, प्रोजेक्शन चा फॉर्म्युला ए बार डॉट बी बार अपॉन ए मॅग्निट्यूड ऑफ बी बार. आता बघा ए बार म्हणजे काय, पी आय क्यू जे प्लस आर के डॉट आय अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी बार म्हणजेच 1 रूटमध्ये 1चा स्क्वेअर म्हणजेच 1 येतं. मग आता हे कसं करणार बघा, इथं आय सोबतचा टर्म जे आहे, इथं आय सोबतचा टर्म जे आहे तेवढंच मल्टिप्लाय करायचं, बाकी सगळं कॅन्सल. म्हणजे फक्त काय राहतं, पी अपॉन 1चा स्क्वेअर 1 म्हणजे 1, व्हॅल्यू आलं पी, देअरफॉर आन्सर 2, कारण पीची व्हॅल्यू 2 दिलं आहे. ऑन वाय ॲक्सिस म्हणायचं, बघा वाय ॲक्सिस जर म्हटलं प्रोजेक्शन ऑन वाय ॲक्सिस तर फॉर्म्युला कसं होतं, वाय ॲक्सिससाठी बी बारची व्हॅल्यू येते फक्त जे येते, फक्त जे आलं, देअरफॉर प्रोजेक्शन म्हणायचं. फॉर्म्युला काय, ए बार डॉट बी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी बार. ए बारची व्हॅल्यू काय, पी आय प्लस क्यू जे प्लस आर के डॉट बी बारची व्हॅल्यू काय, फक्त जे येतं, तर जे जेच्या टर्मचं मल्टिप्लाय अपॉन 1. जे जेच्या टर्मचं मल्टिप्लाय म्हणजे फक्त क्यू राहतं आणि व्हॅल्यू ऑफ क्यू किती दिलं प्रॉब्लेममध्ये, 3. त्यानंतर बघा ऑन झेड ॲक्सिस म्हणायचं, ऑन झेड ॲक्सिस बी बार झेड ॲक्सिस म्हणजे फक्त के येतं, झेड ॲक्सिस म्हणजे के घ्यायचं. जर के घेतलं तर प्रोजेक्शनचा फॉर्म्युला काय, प्रोजेक्शन इक्वल टू ए बार डॉट बी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी बार म्हणजे असं आलं, पी आय प्लस क्यू जे प्लस आर के इंटू के अपॉन 1, आर इंटू 1 आर येतं म्हणजे फक्त आर आलं, आरची व्हॅल्यू 4. नाव सम ऑफ प्रोजेक्शन, क्वेश्चनमध्ये काय सांगितलं, सम ऑफ प्रोजेक्शन, सम ऑफ प्रोजेक्शन इज इक्वल्स टू, सम ऑफ प्रोजेक्शन इज इक्वल्स टू पी प्लस क्यू प्लस आर म्हणजे 2 प्लस 3 प्लस 4 7 प्लस 2 9, हे झालं सम ऑफ प्रोजेक्शन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, डिटरमाइन वेअर ए बार अँड बी बार आर ऑर्थोगोनल पॅरलल और नायदर विचारलं, म्हणजे परपेंडिक्युलर आहेत का पॅरलल आहेत ते विचारलं. पहिल्यांदा काय करू आपण, हे ए बार आणि बी बार दिलेलं असतं, पॅरलल वगैरे आहे का नाही म्हटलं की कंडिशन काय करायचं, ए बार डॉट बी बार कॅल्क्युलेट करायचं. व्हॅल्यू काय येतं बघा, -9 आहे प्लस 6J प्लस 15K करायचं, डॉट बी बारची व्हॅल्यू काय 6 आहे -4J -10K. आता बघा डॉट प्रोडक्ट असल्यामुळं ए बार इंटू हे म्हणजे इथला याचा टर्म इथला याचा टर्म, -9 इंटू 6 9 सक्क 54 प्लस करायचं, 6 इंटू -4 काय होतं -24 आणि के म्हणजे -150 आलं. ह्याचा आन्सर येतं आहे -150 केलं की -178. मग काय करायचं, ॲज ए बार डॉट बी बार इज नॉट इक्वल टू 0 देअरफॉर इट इज नॉट परपेंडिक्युलर, इट इज नॉट परपेंडिक्युलर, हे परपेंडिक्युलर नाही आहे. त्यानंतर बघा आता ए बार इज इक्वल्स टू करायचं, लिहायचं अगोदर काय येतं -9 आहे, हे जरा लक्ष द्या. आता 6J प्लस 15K आहे, ह्याच्यातून काय कॉमन निघतं आहे का बघायचं. समजा मी याच्यातून 3 जर कॉमन काढलं, याच्यातून जर समजा मी 3 कॉमन काढलो तर काय होतं आहे, 3 कॉमन काढले की राहतं आतमध्ये ब्रॅकेटमध्ये 3 आहे -3 कॉमन काढतो तर 3 आहे, 3 3 जा 9 -2J -5K आलं बघा,
काय केलो आपण, -3 कॉमन काढलो. आता हे कॉमन काढलेलं ज्यांना कळालं नाही त्यांनी बघा लक्ष द्या, -3 जर कॉमन काढतो म्हणजे काय करावं लागतंय, इथं पहिल्यांदा जे कॉमन काढणार आहे ते ब्रॅकेटच्या बाहेर लिहायचं. आता हे -9 आहे अपॉन -3 करायचं, मायनस +3 आलं. आता 6j आहे प्लस 6j अपॉन -3 केल्यावर -2j येतं. 15 अपॉन -3 केलं की -5k येतं, -5k हे आलं ए बार डॉट. आता परत बघा, हे बी बारची जी व्हॅल्यू आहे हे 6 आहे, -4j प्लस 10k होतं. इथं सध्या 3 आहे, -2j -5k आहे. जर समजा मी याला 2ने मल्टिप्लाय आणि डिवाइड बाय केलं तर 3/2 इंटू 2 जर केलं तर ॲन्सर बघा 3 आहे, -2j -5k. ॲन्सर येतं आहे -3/2. 2 इंटू 3 6 आहे, 2 इंटू 2 4j, 2 इंटू 5 10k. म्हणजेच काय, जर -3/2 कॉन्स्टंट काढलं तर आपल्याला व्हॅल्यू ऑफ काय मिळतं आहे, बी बार. जर ए बार, मी काय सांगितलं होतं, ए बारला कॉन्स्टंट काढून जर बी बारमध्ये जर कन्वर्ट होत असेल तर आपण काय लिहिणार, इट इज पॅरलल, सॅटिस्फाय द कंडिशन ऑफ पॅरलल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, ए बार आणि बी बार दिलाय. काय करायचं, ए बार डॉट बी बार इक्वल टू म्हणायचं 2i + 3j - k करायचं, डॉट 5i - 2j + 4k करायचं. आता डॉट प्रोडक्ट असेल तर 2 इंटू 5 किती होतं आहे, 10 प्लस 3 इंटू -2 -6 -1 इंटू 4 -4. कारण आयच्या टर्मचं मल्टिप्लिकेशन जेच्या टर्मचं मल्टिप्लिकेशन केच्या टर्मचं मल्टिप्लिकेशन करतो. म्हणजे आन्सर कसं आलं, 10 - 6 म्हणजेच 4 आणि +4 - 4 0. आन्सर 0 आलं. देअरफॉर ॲज ए बार डॉट बी बार इज इक्वल्स टू 0, बोथ वेक्टर आर परपेंडिक्युलर म्हणायचं. बोथ वेक्टर आर परपेंडिक्युलर. त्यानंतर बघा नेक्स्ट दिलं आहे, हे ए बार आणि बी बार दिलं आहे. तर कंडिशन काय चेक करायचं आहे, ए बार डॉट बी बार -3/5i + 1/2j + 1/3k डॉट 5i + 4j + 3k. मग नेक्स्ट स्टेप बघा, हे असं येतं -3/5 इंटू 5, कारण आयच्या टर्मचं मल्टिप्लाय, जेचं 1/2 इंटू 4, 1/3 इंटू 3, 3 कॅन्सल, 2 2 जा 4, 5 कॅन्सल. आन्सर येतं आहे ए बार डॉट बी बार इक्वल टू -3 + 2 इंटू 1 2 + 1 -3 + 3 0. ए बार डॉट बी बार इज इक्वल्स टू 0. देअरफॉर बोथ वेक्टर आर परपेंडिक्युलर. बोथ वेक्टर आर परपेंडिक्युलर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हे असं दिलं आहे, ए बारची व्हॅल्यू दिली आहे 4i - j + 6k. काय करायचं, ए बार डॉट बी बार चेक करायचं. काय तर 4i - 6j + -j + 6k डॉट 5i - 2j + 4k. चेक करा बघा काय होतं, 4 इंटू 5 20, -1 इंटू -2 -+2 येतं आहे, 6 इंटू 4 24. आन्सर येतं आहे 46. मग आपण कसं लिहिणार, ॲज ए बार डॉट बी बार इज नॉट इक्वल टू 0, इट इज नॉट परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलरचं कंडिशनच काय, आन्सर 0 यायला पाहिजे होतं परपेंडिक्युलर. मग आता नेक्स्ट स्टेप काय करायचं बघा, ए बार लिहायचं आणि बी बारमध्ये कन्वर्ट होतं का बघायचं. आता जर इथं ऑब्झर्व केलात, या दोघातून मी काहीच कॉमन काढू शकत नाही, कारण सगळे टर्म वेगवेगळे आहेत. म्हणजेच इट इज नॉट पॅरलल म्हणायचं. इट इज नॉट पॅरलल म्हणजेच काय, इट इज नायदर परपेंडिक्युलर नॉर पॅरलल. हे झालं कंडिशन. त्यानंतर बघा क्वेश्चन बघा काय सांगितलं आहे, सपोज दॅट ऑल साइड ऑफ क्वाड्रिलॅटरल आर इक्वल. लेट अस कन्सिडर दॅट ABCD इज अ क्वाड्रिलॅटरल. हे क्वाड्रिलॅटरल कन्सिडर केलं आपण. तर ABCD ॲज, लेट अस कन्सिडर
लेटस कन्सिडर म्हणायचं. लेटस कन्सिडर ABCD is a quadrilateral and its all sides are equal in length. All sides are equal in length. जर सगळे साईड लेंथला इक्वल असतील तर AB इज इक्वल्स टू BC इज इक्वल्स टू CD इज इक्वल्स टू DA, हे सगळे लेंथ इक्वल. आणि परत काय सांगितलं आहे, अँड अपोजिट साईड आर पॅरलल. अपोजिट साईड आर पॅरलल. ॲज अपोजिट साईड आर पॅरलल देअर फोर AB इज पॅरलल टू DC अँड BC इज पॅरलल टू AD. जर समजा आपण हे जॉईन केलं असं, काय सांगितलं क्वेश्चनमध्ये, यूज वेक्टर मेथड टू शो दॅट्स डायगोनल आर परपेंडिक्युलर. डायगोनल परपेंडिक्युलर म्हणजे प्रोडक्ट ऑफ डायगोनल इज इक्वल्स टू 0 यायला पाहिजे. मग आता हे वेक्टर मेथडने प्रूव्ह करायचं आहे. कसं प्रूव्ह करणार बघा आपण. कन्सिडर इन ट्रायंगल ABC. जर ABC कन्सिडर केलं तर आपण काय लिहू शकतो, वेक्टर AB प्लस वेक्टर BC इज इक्वल्स टू वेक्टर AC. समजा हा फर्स्ट पार्ट झाला 1 नंबर. आता इन ट्रायंगल BAD, इन ट्रायंगल BAD बघितलं आपण तर काय लिहू शकतो मी, वेक्टर BA प्लस वेक्टर AD इज इक्वल्स टू वेक्टर BC. वेक्टर BC. नेक्स्ट पार्ट बघा. तर ॲज आपण कन्सिडर करताना वेक्टर A टू B कन्सिडर केला आहे, म्हणजेच ॲज वेक्टर BA इज इक्वल्स टू मायनस वेक्टर AB येतं. अँड नेक्स्ट पार्ट बघा. हे AD, वेक्टर AD इज पॅरलल टू वेक्टर BC, देअरफॉर पुट और ॲज वेक्टर AD इज पॅरलल टू वेक्टर BC. पॅरलल म्हणजे हे पॅरलल आहे, याचा अर्थ काय, हे दोन्ही इक्वल असणार. म्हणून आपण काय केलं आहे, ADच्या ऐवजी BC लिहिणार. मग नेक्स्ट पार्ट बघा. इथं इन BAD केलं की इथं BD येतं, वेक्टर BD येतं. नेक्स्ट पार्ट बघा. AD इज इक्वल्स टू BC म्हणजे जे कसं आलं, BAच्या ऐवजी मायनस AB वेक्टर, ADच्या ऐवजी प्लस वेक्टर BC इक्वल टू BD. म्हणजेच मी असं लिहू शकतो, प्लस BC. नेक्स्ट पार्ट बघा, हे असं येतं, BC मायनस वेक्टर AB इज इक्वल्स टू BD. कन्सिडर वेक्टर BD, इक्वेशन नंबर 2. नाव ॲज AC अँड BD आर डायगोनल, देअरफॉर वेक्टर AC डॉट वेक्टर BD इज इक्वल्स टू कॅल्क्युलेट करायचं. ACची व्हॅल्यू काय आहे बघा, AC इज इक्वल्स टू काय, वेक्टर AB प्लस वेक्टर BC डॉट प्रोडक्ट BC मायनस AB. मग आता जेव्हा मल्टिप्लिकेशन करू आपण कसं येईल, वेक्टर AB आता इथं बघा, हा यालाच आपण असं लिहू शकतो, AB मायनस BC आहे. तर हा वेक्टर BC प्लस AB म्हणजे ॲडजस्टमेंट केलं आहे, हे अगोदर लिहिलं आहे नंतर, डॉट प्रोडक्ट BC मायनस AB. म्हणजे बघा हे असं येईल, AC डॉट वेक्टर BD इज इक्वल्स टू वेक्टर BC प्लस AB आणि वेक्टर BC मायनस AB. म्हणजेच हे असं येतं, BC डॉट BC मायनस BC डॉट AB, AB डॉट BC मायनस 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 प्लस मायनस AB डॉट AB, हे वेक्टर. आता बघा, हा मायनस प्लस AB BC दोन्ही कॅन्सल, तर हे असं येतं, BC स्क्वेअर मायनस वेक्टर AB स्क्वेअर ॲज BC इज इक्वल्स टू AB येतं, हे दोन्ही इक्वल आहेत म्हणजे जे कॅन्सल आलं 0. आणि ॲज AC इंटू AD इज AC इंटू BD इज इक्वल्स टू 0
Therefore, both vectors are perpendicular to each other. Both vectors are perpendicular to each other. Perpendicular to